म्हणजे 2001 ते 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यापैकी 53% आत्महत्या या पश्चिम विदर्भामध्ये झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 35-36 जिल्हे आहेत. त्यापैकी फक्त 5 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं एवढं मोठं प्रमाण असणं हे किती धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. आणि आणखी आम्ही जेव्हा अभ्यास केला आता 2024 ची जी आकडेवारी आली त्यामध्ये या 5 जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलरली आम्ही पश्चिम विदर्भाचा विचार करतो 40% आत्महत्या महाराष्ट्रातल्या या पश्चिम विदर्भातल्या आहेत. आणि म्हणून ही स्थिती कशी बदलवणार हा मोठा प्रश्न आहे. आपण शिक्षणावर बोललात. डॉक्टर प्रवीण रघुवंशी सर आणि डॉक्टर सदन सरांनी याची उत्कृष्ट मांडणी केली.